शुंभावर तुम्हाला संशय नेमकं कधी आला? ती तुमच्याकडे आली तेव्हा की नंतर? स्वामी, ती नाही, आम्हीच आणलंय तिला आमच्यापाशी. महिषासुराला ती अजून सामील आहे आणि आत्ता सुद्धा ती त्यालाच भेटायला गेली. मग पुढील योजना काय आहे ते? पुढील योजना म्हणजे नवीन खेळी, आणि ती तर आम्ही केव्हाच आखली आहे. आणि काय आहे ती खेळी? असा कोणता विचार मनात ठेवून तुम्ही इतक्या शांतपणे हे सगळं पाहत बसला आहात? देवी, अहो हे तर सारे माझ्या आवडीचे पदार्थ आहेत. मी इथे येत असताना माझी परीक्षा घेतली गेली. त्या परीक्षेमध्ये सुद्धा याच पदार्थांचा समावेश होता. त्या साध्वी, त्यांनी सुद्धा हीच परीक्षा. देवी, त्या साध्वी साक्षात तुम्हीच होता. अर्थात तुम्हीच होता. म्हणूनच आपली पहिली भेट मला काहीशी वेगळी आणि ओळखीशी वाटत होती. परंतु देवी, तुम्ही असं का केलं? सगळंच सगळ्यांना कळलं तर प्रवासाची गंमत आणि जगण्याची किंमत तुला कशी कळणार बालिके? देवी, कृपा करून आता कोड्यात बोलू नका. मला सांगा, तुम्ही हा प्रवास का घडवून आणलात देवी? प्रत्येक वळणावर कुठला तरी संकेत होता. प्रत्येक भेटीमध्ये कुठलं तरी रहस्य दडलेलं होतं. आता मला सत्य जाणून घ्यायचे. पद्मा, तुला या प्रवासाची गरज होती. तुळजाने तुला महालातून बाहेर काढल्यावर तुझं मन अस्वस्थ झालं होतं. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल हजारो प्रश्न तुझ्या मनात वादळासारखे घोंगावत होते. एक प्रकारे ही तुझ्या मनाची परीक्षा होती. आणि भविष्यात ज्या युद्धात तुला उतरायचं आहे त्यासाठी तुझं मन आणि चित्त स्थिर असणं आवश्यक होतं. कारण अस्थिर मनाने लढलेलं युद्ध तलवारींनी नाही तर शंकांनी हरवलं जातं. माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासातून तू योग्य तो धडा निवडलास. मी तुला जे समजावू पाहत होते ते तू मनापासून आत्मसात केलंस. तुझ्याबद्दल मी जे ऐकलं होतं ते अगदी खरं. तू एक उत्तम विद्यार्थिनी आहेस. तुला भक्तीची समज आहे आणि शक्तीची जाणही आहे. श्रद्धा आणि सामर्थ्य एकत्र आलं की योद्धा फक्त लढत नाही, तो नियतीही घडवतो. देवी, माझ्याबद्दल एवढं सगळं तुम्हाला कसं कळलं? माझ्या मनातले प्रश्न, माझ्या प्रवासातली वळणं तुम्हाला इतकी अचूक कशी काय ठाऊक होती? काय होणार आहे आणि काय करायचंय हे मला आधीच कोणीतरी सांगून ठेवलं होतं. एक संदेशपत्र माझ्यापर्यंत पोचलं होतं. त्या संदेशपत्रात तुझ्या प्रवासाची चाहूल आधीच होती. कुठलं संदेशपत्र?
यात सगळं काही नमूद होतं. मला काय करायचंय हे यात स्पष्ट लिहिलं होतं. कसं करायचंय हा निर्णय मात्र मी घेतला आणि म्हणून साध्वीचं रूप घेऊन मी तुला भेटायला आले. माझी अनेक रूप आहेत आणि त्यातलंच हे एक. परंतु देवी, हे संदेशपत्र तुम्हाला कोणी पाठवलं? कुणाला इतक्या आधी माहिती होतं की माझा प्रवास मला इथवर घेऊन येणार आहे? दरवेळी जेव्हा असुरांचे हल्ले झाले तेव्हा त्या हल्ल्यांची पूर्वकल्पना देवींना ह्या संदेशपत्राद्वारे मिळाली. गंगाईवर होणाऱ्या हल्ल्याची पूर्वकल्पना देवी महालक्ष्मींना मिळाली आणि चुडा भरण्याच्या कार्यक्रमात येणाऱ्या विघ्नाची चाहूल लक्ष्मी देवींना लागली. परंतु देवी, एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहिला आहे. हे संदेशपत्र नेमके कोणी पाठवले? संकटाची चाहूल देणारा तो अदृश्य हात कोणाचा होता हे तुम्हाला कधी कळलं? स्वामी, हे सगळ्यात आधी आम्हाला कळणारच होतं, कारण त्या प्रत्येक संदेशपत्रामागचा अदृश्य हात आमचाच होता. कारण ते संदेशपत्र आम्हीच पाठवले होते. तुमच्या लीला आणि तुमच्या योजना समजून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मुठीत वारा धरण्यासारखं आहे. समोर सगळं दिसत असतं, परंतु पूर्ण सत्याचा अंदाज शेवटच्या क्षणालाच येतो. महिषासुराने शुंभाला आमच्या महालात पाठवलं. आमच्यात आणि पद्मामध्ये दुरावा निर्माण केला. वादळ दारापर्यंत येऊन उभं राहिलेलं असताना घराने देखील केवळ खिडक्या बंद करून शांत बसायचं नसतं. म्हणून आम्हीच एक संशयाचं बीज पेरलं. त्या लखोट्याद्वारे शुंभाच्या मनात शंका निर्माण केली की त्यांच्यातलंच कुणीतरी एक हेर आहे जो आम्हाला माहिती पुरवतो. त्यासाठी आम्ही आमच्या सख्यांची, महालक्ष्मी आणि लक्ष्मीची मदत घेतली आणि ज्या दिवशी शुंभाने आईवर हल्ला केला आणि नंदीने तिला वाचवलं, त्या क्षणी तिच्या डावाची सावली आमच्या नजरेत आली होती. आणि त्या क्षणी आम्हाला कळलं की ती आमच्या महालात आसरा घेण्यासाठी नाही, तर डाव खेळण्यासाठी आली. त्याच रात्री आम्ही आणि महालक्ष्मीने मिळून एक योजना आखली आणि त्यानंतर हा लखोटा लिहिला. त्यात जे घडलं होतं ते शब्दात उतरवून शुंभापर्यंत पोहोचवलं. देवी, तुमची लीला अगाध आहे. तुम्ही प्रत्येक आसुरी आक्रमण निष्फळ केलं आणि त्यानंतर पूर्व सूचना प्राप्त झाल्याचे भास निर्माण करणारे संदेशपत्र पाठवून तर असुरांच्या अंतःकरणात संशयाचं विष पेरलत. स्वामी, आम्ही अजून एक गोष्ट केली आहे. एक अशी योजना ज्याने महिषासुराच्या पायाखालची भूमीच डळमळीत होईल. आता शुंभ जेव्हा त्याला भेटायला जाईल तेव्हा तिच्याही लक्षात येणार नाही की हे तिच्यासोबत कधी आणि कसं घडलं. देवी, तुम्ही नक्की काय केलं? अजून तरीच काय झालंय? काय घडलंय असं? आपण इतके क्रोधित का झाला आहात? जे काही घडलंय ते अनिष्ट घडलंय. मला ती व्यक्ती कळली आहे जिने माझ्याशी विश्वासघात केलाय. तो आमच्या छायेत, आमच्याच गोटात गुप्तचर म्हणून वावरत होता. आणि कोण आहे ती व्यक्ती? तो कोण आहे हे तुला जाणून घ्यायचंय. मग स्वतःच्या डोळ्यांनी पहा, कारण अशा घातकी व्यक्तीबद्दल ऐकायचं नसतं, स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असतं. पहा, तो क्षण मी या मायावी गोळ्यात बद्ध करून ठेवलाय. पहा,
हो, नक्कीच पाहायचंय आम्हाला. आणि या स्वतःच्या हाताने त्याला शिक्षा द्यायची. शिक्षा तर द्यायलाच हवी, कारण विश्वासघात हा शत्रूच्या वारापेक्षा घातक असतो. शत्रू समोरून प्रहार करतो, मात्र विश्वासघातकी व्यक्ती आपल्या छायेत राहून आपल्या आत्म्यावर प्रहार करते. पहा, ही कोण आहे? आता क्षणभरात तुला तिचा चेहरा दिसेल. सत्याच्या मुखवट्या आणि इतके दिवस लपलं होतं, तो मुखवटा आता दूर होईल. पहा, आम्ही स्वतः नाही, हे शक्य नाही. अजून नरेश, हे शक्य नाही. जे जे शक्य असेल ते ते आम्ही करू. या संपूर्ण सृष्टीची आई आहोत आम्ही, आणि आमच्यासाठी लेकरांचं रक्षण हाच धर्म आहे आमचा. याचा अर्थ हेही तुमचंच कार्य होतं तर. महिषासुराच्या शक्तीचं लक्ष विचलित करून तो कीटक तुम्हीच शुंभाच्या खांद्यावर बसवला होता. परंतु देवी, हे तुम्ही नेमकं कसं साध्य केलं? अशी कोणती युक्ती केलीत की जी शत्रूलाही कळली नाही आणि खेळीही पूर्ण झाली? महिषासुराने निर्माण केलेला तो कीटक शुंभाच्या खांद्यावर बसलाच नाही, कारण तो इथे आहे. कधी कधी डोळ्यांना जे दिसतं तेच पूर्ण सत्य नसतं. काही खेळी अशा असतात जिथे भ्रमच सगळ्यात मोठं अस्त्र ठरतं. विश्वाची भ्रमंती करणाऱ्या नारदांना हा कीटक सापडला आणि त्यांनी तो आमच्याकडे आणून दिला. नारायण नारायण. देवी, हा एक मायावी कीटक दिसतोय आणि आम्हाला खात्रीच आहे की या कीटकाचा संबंध महिषासुराशी आहे. नारायण. परंतु देवी, हा कीटक काहीच त्रास देत नाहीये, कुठलाही धूर सोडत नाहीये, अहो कुठलं जाळं विणत नाहीये. नारायण. मग असा निरुपद्रवी कीटक महिषासुरानं का, कशासाठी, कोणासाठी निर्माण केला? नारायण. हा कीटक खरं तर आम्हाला पकडण्यासाठी पाठवलाय मुनीवर. नारायण. देवी, तुम्हाला पकडण्यासाठी? मुनीवर, योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला याचे उत्तर मिळेल. परंतु आता महिषासुराचे फासे त्याच्यावरच उलटवण्याची वेळ आली आहे. नारायण. देवी, म्हणजे आपण नक्की काय करणार आहात? नारायण. मग आम्ही आमच्या मायेने असाच एक कीटक निर्माण केला आणि महिषासुराच्या कीटकासोबत त्याची अदलाबदली केली. आम्ही बनवलेला कीटक शुंभाच्या खांद्यावर बसला आणि आता आम्हाला खात्री आहे महिषासुर आणि शुंभामध्ये आता सुद्धा वाद सुरू असतील. हे कसं शक्य आहे? नाही, हे शक्य नाही. अजून नरेश, हे सगळं असत्य आहे, हे सगळं खोट आहे. हे आम्ही नाही आहोत. आपण आमच्यावर विश्वास ठेवा. हे सगळं खोट आहे आणि डोळ्यांनी जे दिसतं ते पूर्ण सत्य असतं असं नाही. असुर नरेश, तुझ्यावर आमचा तिळमात्र विश्वास राहिला ना नाही. तो कीटक, तो कधीच असत्य दाखवणार नाही. सत्य हे आहे शुंभा की तू परावर्तित झाली आहेस, बदलली आहेस तू. या दुर्बल मनुष्यांच्या सहवासात तू स्वतःचं अस्तित्व विसरली आहेस आणि संभवतः त्या तुळजेच्या दिव्य तेजासमोर तू लाचार झाली आहेस. अधिक काळ गंगेच्या पाण्यात राहणारा दगड सुद्धा कालांतराने स्वतःला प्रवाहाच्या स्वाधीन करतो.
तू सुद्धा तुझं अस्तित्व त्या तुळजेच्या स्वाधीन केलंय. असुर नरेश, काय बोलता आहात आपण? आम्ही केवळ आपल्यासाठी शत्रूच्या गोटामध्ये जाऊन राहिलो. ज्यांच्यासाठी आम्ही आज अग्निपथावरून चालत राहिलो, त्यांच्याच मनात आज आमच्यासाठी संशय उभा राहिलाय. संशय का निर्माण होणार नाही? तुळजेवर केलेला प्रत्येक प्रहार हा केवळ तू आणि आम्ही दोघांनी मिळून केला होता. ही योजना केवळ तुला आणि आम्हाला माहिती होती. या योजनेबाबत कोणालाही कल्पना नव्हती. मग ते संदेश पत्र त्या देवीपर्यंत पोहोचलं कसं आणि पोहोचवलं कोणी? तू नाही तर हे कोण करणार होतं? दैत्यगुरु शुक्राचार्य आपली योजना महादेवांना सांगतील या कारणासाठी मी त्यांना लिप्त ठेवलं. पण अखेर विश्वासघातकी गुप्तचर निघालीस तू. शुंभ आणि निशुंभाची भगिनी नसतीस तर आज तर काय असुर नरेश? तर काय? क्रोधाच्या भरात शब्दांची अस्त्र उगारली जातात, पण प्रत्येक वार सत्याचाच असतो असं नाही. लक्षात ठेवा, आमचं नाव शुंभा आहे, शुंभा. आम्ही तुमचा प्रत्येक आरोप निमूटपणे सहन करणार नाही. तुम्हाला वाटतं ना की आम्ही हे आहोत म्हणून? मग आज आम्ही हे आव्हान स्वीकारतो. त्या तुळजेला फळच लागायच्या आज तुमच्या दारापाशी नाही घेऊन आलो तर आम्ही सुद्धा शुंभ निशुंभची बहीण शुंभा नाही. देवी, तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यावेळी तुम्ही सिद्ध करून दाखवलात की प्रत्येक युद्ध केवळ शक्तीनेच जिंकला जात नाही, तर काही युद्ध युक्तीनेही जिंकावी लागतात. स्वामी, बळ कुठे, कसं आणि किती वापरायचं हे कळणं अधिक महत्वाचं असतं. कारण आंधळ सामर्थ्य वादळासारखं असतं. ते केवळ उद्ध्वस्त करतं, परंतु योग्य वेळी वापरलेली युक्ती नदीसारखी असते. शांतपणे आपला मार्ग तयार करत पुढे जात असते. असुरांना असं वाटत होतं आमच्या लोकांना त्रास देऊन, शुंभाला आमच्या जवळ आणून ते आम्हाला हरवतील. परंतु नियतीची गंमत बघा, आज त्यांच्या गोटातच फूट पडली. जाळं दुसऱ्यासाठी विणणारेच आज त्यामध्ये अडकले. मग आता शुंभा काय करेल असं तुमचं कयास आहे देवी? ती आता जखमी होऊन येईल. तिचा पुढचा वार तीव्र आणि अधिक भयंकर असेल. कारण जखमी झालेला अभिमान अनेकदा शस्त्रापेक्षाही अधिक घातक ठरतो. परंतु तो वार देखील आम्ही परतवून लावूच. कारण वादळ कितीही प्रचंड असलं तरी त्याचा परिणाम पर्वतावर होत नाही. कदाचित असुरांच्या ह्याच आक्रमणाबद्दल हा दृष्टांत असेल, ज्याविषयी सांगण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. स्वामी, काय झालं? काय विचार करत आहात? दुपारी जेवताना सुद्धा तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. कुठली विवंचना तुम्हाला त्रास देते स्वामी? देवी, आता तुळजा देवींना त्या दृष्टांताबद्दल सांगणं योग्य ठरणार नाही. त्यांनी सगळं काही विचारपूर्वक आखलं आहे. ह्या क्षणी जर आम्ही काही बोललो तर त्यांच्या मनात शंकेची एक ठिणगी पडेल आणि त्या विचलित होतील. आम्हाला धीर धरून पाहायला हवं. पण उद्या जर काही अयोग्य घडलं तर या साऱ्यात आम्हाला हस्तक्षेप करावाच लागेल. पुन्हा विचारात हरवले आहात? काय झालं? काय नाही देवी, आम्हाला वाटतंय की सारं काही तुमच्या नियंत्रणातच आहे.
त्यामुळे आता केवळ सावध राहूयात आणि या मंगल विधीच्या क्षणांचा आनंद घेऊयात. आणि आता आम्हाला असं वाटतंय की आम्हाला निघायला हवं. थोड्याच वेळात ब्राह्ममुहूर्त होईल. उद्या सकाळी आमचीही हळद आहे. केवळ तुमचीच नाही देवी, आमचाही विवाह आहेच की. आता हळद लागल्यावरच आपली भेट होईल. भेट त्यांची होते जे दूर असतात. आपण तर एकाच आत्म्याचे दोन स्पंदन आहोत देवी. अंतर आपल्यात असलं तरी आत्म्यात नाही.